गुड मॉर्निंग. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या आयुष्यातल्या खूप छान छान खास स्पेशल जवळच्या माणसांना बघायला भेटायला मिळणार आहे. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण बऱ्याच दिवसांनी आम्ही तितिक्षाकडे जातोय. तितिक्षा आणि सिद्धार्थ यांच्या घरी या वीकेंडला जायचं प्लॅन आहे कारण या सॅटर्डे संडेला राघवच्या शाळेला सुट्टी आहे. तितिक्षाची मालिका संपली आहे त्यामुळे ती सुद्धा निवांत आहे. सिद्धार्थला एका दिवसाची सुट्टी आहे. संग्राम शूट करतोय पण तो सुद्धा संध्याकाळी शूटवरून घरी परत येईल. मग विल हॅव फन. आणि गोरेगावमध्ये मुळात मी बऱ्याच दिवसांनी जाणार आहे. गोरेगाव माझ्या मनाच्या खूप जवळचं असं एक शहर आहे कारण अभिनय क्षेत्रात आल्यापासून मी गोरेगावमध्येच राहते. अँड दिस इज द फर्स्ट टाइम जेव्हा असा 6 महिन्यांचा गॅप झाला आहे प्रेग्नन्सीमुळे, ज्यामुळे मी गोरेगावला जाऊन राहिले नाही आहे बरेच दिवस. सो आज ती इच्छासुद्धा छान पूर्ण होणार आहे. त्यामुळे मला खूप आनंद वाटतोय की हे काही मोमेंट्स मी तुमच्याबरोबर शेअर करू शकेन. सो आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. लेट्स स्टार्ट. बाय द वे, काहीपेक्षा महत्त्वाचं, आजचा दिवस इतका सोपा नाही आहे जेवढा वाटतोय. बिकॉज आज जरी शनिवार असला तरी सुद्धा आज राघवच्या शाळेमध्ये आहे स्पोर्ट्स डे. त्यामुळे आपल्याला जायचं पहिले राघवच्या शाळेत, तिथे स्पोर्ट्स डे सेलिब्रेट करायचं आहे. बघूया त्याला काही येतंय का रनिंग रेस आणि काय ऑब्जेक्ट पिकिंग वगैरे असं काय काय प्रकार आहेत. तर त्यामध्ये तो कसा परफॉर्म करतोय ते बघायचं आहे. मग घरी यायचं आहे, मग आवरायचं आहे आणि आवरून दुपारी निघायचं आहे लंच करून, सो दॅट आपल्याला ट्रॅफिक जास्त लागणार नाही. सो लेट्स बिगिन. जास्त वेळ नको घालूया, पटापट एक्सरसाइज केलेली आहे मी ऑलरेडी. आता इथून जाणार घरी. पॅकिंग ऑलरेडी केलेलं आहे काल रात्रीच. आणि देन लेट्स गो. किती बडबड करते. बाय. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल खुशी की बातमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि हे मी करते पॅकिंग. आदल्या दिवशीच मी पॅकिंगला सुरुवात केली कारण उद्याचा दिवस खूप हेक्टिक असणार आहे. मला माहीत होतं राघवचा स्पोर्ट्स डे आहे, गोरेगावला निघायचं आहे, तितिक्षाकडे जायचं आहे. सो मी राघव आणि राधीचे कपडे एका बॅगमध्ये घेतले. मी माझे ऑलमोस्ट म्हणजे काहीच कपडे घेतलेच नाही. एक फक्त नाईट सूट घेतला कारण तितिक्षा आणि माझं माप एकच आहे. आम्ही अगदी लहानपणापासून एकमेकांचे कपडे वापरत आलो आहे. त्यामुळे यावेळीसुद्धा मी तेच करायचं प्लॅन केलं. सो वजन त्यातलं त्यात एखादी बॅग कमी होईल म्हणून. सो हिअर आय एम. ऑलमोस्ट पॅकिंग झालेलं आहे. आणि शनिवारची सकाळ उजाडलेली आहे. राघवला त्याच्या आजोबांच्या बाईकवर बसायला खूप जास्त आवडतं. सो आम्ही बाईकवरून निघालो शाळेत. शाळा अगदीच 5 मिनिटांच्या अंतरावर आहे घरापासून. पण आज त्याचा स्पोर्ट्स डे आहे त्यामुळे मी त्याला कंपनी करते. आजोबांच्या बाईकवरून जायला त्याला खूप जास्त आवडतं त्यामुळे आजोबा आम्हाला शाळेपर्यंत सोडत आहेत. बघूया आज राघव काय मज्जा करतोय ते. आज खरंच खूप स्पेशल डे आहे कारण आज असा स्पोर्ट्स डे आहे जिथे मी आई म्हणून आले माझ्या मुलासाठी. दिस इज अनरिअल, अनबिलिव्हेबल. माझा तर विश्वासच बसत नाही. राघवसाठी मी फर्स्ट टाइम कॉम्पिटिशन आहे, लाईक म्हणजे लाईफची खरी सुरुवात जिथे आपल्याला कॉम्पिटिशन काय असते ते कळतं. सो इट्स अ माइलस्टोन फॉर हिम, फॉर मी ऑल्सो. इट्स अ व्हेरी बिग थिंग. लेट्स होप फॉर द बेस्ट. आता शाळा म्हटल्यावर थोडं तरी वेटिंग टाईम पाहिजेच. राघव आतमध्ये गेला आहे वर्गात. आतमध्ये त्यांचे स्पोर्ट्स सुरू झालेले आहेत. रनिंग रेस आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट पिकिंग असं काहीतरी आहे. ते सगळं मज्जा मस्ती आतमध्ये सुरू आहे. मला वाटतं जरा रिझल्ट लागला की आम्हाला आतमध्ये बोलवतील. आत बरीच लहान लहान मुलं होती आणि मला तर रेकॉर्ड करणं योग्य नाही वाटलं कारण प्रत्येकालाच ते आवडेल नाही आवडेल मला माहीत नाही आहे. पण राघवला मिळालेलं आहे सेकंड प्राईज रनिंग रेस. सो प्राऊड ऑफ हिम. अँड नाव ॲज आय एम होम पटापट तयारी करायची आहे कारण गोरेगावसाठी निघायचं आहे. राधीची तयारी केली. आता जेवणार आणि गोरेगावसाठी निघणार. हिअर वी गो. आपल्या आवडत्या मानखोलीच्या रस्त्यावरून आम्ही निघालोय. 1.25 तासात गोरेगाव. हाय बेटा. आपण कुठे चाललोय? गुड्डाकडे. सिद्धार्थकडे.
फर्स्ट टाइम चालले, खूप छान वाटतंय. म्हणजे खूप रस्ता आपल्याला मोकळा मिळाला. इथेच फक्त जरा ट्रॅफिक लागले. गुड्डा बरोबर, सिद्धू बरोबर आणि नवीन घर. खूप छान. ओके, सो आम्ही निघालोय. वन्स अगेन द सेम रोड, डोंबिवली, मानखोली, ठाणे असं करत आम्ही आता गोरेगावला 1 तास 37 मिनटं आम्हाला घरातून दाखवली. आम्ही दुपारच्या वेळेत निघालो वन्स अगेन टू अवॉइड ट्रॅफिक. आणि मस्त रस्ता आहे. मम्मा पहिल्यांदाच आम्हाला अकंपनी करते आहे या रस्त्यावरून. सो गोरेगावला आपण आता चाललो आहे तितिक्षा आणि सिद्धार्थच्या घरी फॉर 2 days फॉर दिस वीकेंड. आम्ही कालच निघालो असतो फ्रायडेला, पण आज सॅटर्डे, आज राघवचा स्पोर्ट्स डे होता. त्याचे काही ग्लिम्सेस तुम्ही बघितले. सो आम्ही आता थोडं निघेपर्यंत होतोच तो उशीर. 1 वाजला आणि 1 वाजल्यामुळे बरं झालं पण एका अर्थी ॲक्च्युली मम्मा, कारण त्यामुळे आपल्याला ट्रॅफिक नाही लागणार जास्त. नाही तर 2-2.5 तास डोंबिवलीवरून जायचं म्हणजे वेळ जातोच. सो वी आर लिव्हिंग नाऊ. आता त्या हायवेवर आम्ही पोचलेलो आहोत. मी छान छान स्पोर्ट्स खेळलो आहे, सकाळी लवकर उठलो आहे, त्यामुळे आता आम्हाला जरा लवकर झोप येते आहे. तू कुठे चाललं आहे? गोरेगावला. व्हेरी गुड. सो आम्ही माऊकडे चाललेलो आहोत. संग्रामला इन्फॉर्म केलं, पप्पांना इन्फॉर्म केलं, सगळ्यांना कळवलं आहे की आम्ही निघालो आहोत वेळेत. आता पटापट 1.25 तासात आपण पोचायचं आहे गोरेगावला आणि भूक लागणार तोपर्यंत मस्त खायचं आहे. काय महत्त्वाचं मला बोलायचं होतं, हां मला एका महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं होतं. तो म्हणजे ना बेबी कार सीट या विषयावरती. मला याबद्दल खूप कमी नॉलेज आहे, तर मला तुम्हाला सांगायचं की जर तुम्हाला याबद्दल काही माहीत असेल, स्पेसिफिक नॉलेज जे तुम्ही माझ्या ज्ञानात भर घालू शकता ज्याने, तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा. सो जे काही मी बाहेरगावचे म्हणजे आउट ऑफ इंडिया व्हिडिओज बघते लहान मुलांचे, त्यामध्ये कारमध्ये बसताना कार सीट खूप कंपल्सरी आहे असं सांगितलं जातं. तेवढी कंपल्सरी इथे इंडियामध्ये मला दिसत नाही. आणि त्या कार सीटचा एक्झॅक्ट यूज काय आहे, कशा प्रकारे ती सेफ आहे, हे मला अजूनपर्यंत समजत नाही. सो इज इट रिअली नेसेसरी? तसं असेल तर मला आवडेल ती कार सीट विकत घ्यायला. आणि जर तसं नाही आहे, तुम्हाला असं वाटतं की नाही इट इज नॉट सो इम्पॉर्टंट, इट्स ओके, आपण अदरवाईजसुद्धा सेफली बाळांना गाडीमध्ये ठेवू शकतो, कार सीटची गरज आहे तसं नाही. कारण त्यामध्ये काय होतं, तुम्ही 2-4 महिने बाळ राहतं कार सीटमध्ये, त्यानंतर ते नाही तसं पण राहणार आहे. स्ट्रोलरमध्ये पण बसत नाहीत बाळं एकदा ते उठायला लागले, त्यांना कळायला लागलं की. कारण राघव तर अजिबात राहायचा नाही स्ट्रोलरमध्ये. सो कार सीटबद्दल थोडं माझ्या ज्ञानात भर पाडा प्लीज. तुम्हाला काही नॉलेज असेल त्याबद्दल तर मला सांगा. सो वी कॅन बाय वन अँड नेक्स्ट टाईम वी कॅन यूज द कार सीट. आणि आम्ही पोचलो तितिक्षा आणि सिद्धार्थच्या घरी. आज पहिल्यांदा बाळांना घेऊन आम्ही चाललो आहे, त्यामुळे ती पण खुश होती. ती सुद्धा हा क्षण कॅप्चर करत होती. हा सिद्धार्थ, हॅलो, टाटा, वी आर हिअर, लेट्स हॅव सम फन. You have such a beautiful house. Raghav, where are we? Papa दिसला. नमो करा, नमो करा. हॅलो. सो आपला हाय बाय झालेला आहे. हा ब्लॉग साठीचा हाय आहे. खूप सुंदर केलंयस तू घर. आय एम सो प्राऊड ऑफ यू. मी खूप दिवसांनी गोरेगावमध्ये येते आणि असं छान स्वागत झालंय आमचं गोरेगावात. वी आर सो हॅपी. इतके दिवस आम्ही 2 दिवस हे प्लॅन करत होतो आणि फायनली आता हे जुळून आलंय. कारण सिरियल संपली आणि काही धावपळ नाहीये, काही गडबड नाहीये. आणि कसं राधीला कसं सिद्धार्थ सांभाळतोय, त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही. त्याची सिच्युएशन आहे. आय एम व्हेरी मच एक्सायटेड फॉर दिस वीकेंड. आय एम ऑल्सो व्हेरी एक्सायटेड. हॅलो, वेलकम होम. थँक्यू. तुम्ही खूप वाट बघत होतो आणि फायनली यू आर हिअर. And I can understand तुम्ही का वाट बघत होता. I am so happy to be here. Yes.
राघव माझी डुंगू. कोण आहे? हा राघव आहे. हा राघव आहे. हे तुला माहितीये का राघव कोण आहे हा? बेबी राघव. कुठे काढलाय तो? कुठे गेला? Shit. कुठे एक चमचा आणतेस का? अगं ब्लॉग साठी आहे, ब्लॉग साठी. तू का त्रास देतोयस मला? कुठे त्रास देतो? आय एम बिंग व्हेरी सपोर्टिव्ह फॅन. रिक्रिएशन. म्हटलं सूर्य थोडा परत वर गेला, तुला शॉट मिळेल चांगला. ठीक आहे. आणि आम्ही इथे आलोय आणि तू कुठे चाललायस? फिल्मचं शूटिंग आहे. फिल्म फिल्म करतोय तू? फिल्मचं शूटिंग. आमचे साहेब फिल्म करतायत. फिल्म. क्या बात है. आम्ही तिकीट काढून येऊ आम्ही बघायला. धन्यवाद. आता तुम्ही निघताय. नाही अजून वेळ आहे ना. तुला हवंय का मी निघावं पटकन? तू 5:30 बोलला होता. 6:30 म्हणालो होतो. दादा हे मी निघा. 6:30 बोललो होतो की नाही? तू सत्याची बाजू दे, सिद्ध्याची नाही. थँक्यू. इट्स ऑलरेडी स्मेलिंग अमेझिंग. What's up? Hi. What are you doing? आम्ही ब्रेड भाजतो. राघू, तू मम्मू बनवतो? हो, राघवने चहा बनवला. ब्रेड आणि काय बनवला? केला ना. What is this? राघू कोण आलंय बघ. त्याला भेटायला. हवाळी आहे. गुड मॉर्निंग. ही आहे रविवारची सकाळ. सुंदर छान शांत सकाळ सुरू झाली. बेडमध्ये बसल्या बसल्याच चहाचा कप छान हातात आला, त्यामुळे चहा, मस्त गप्पा, दिवसभराचं प्लॅनिंग, असं निवांत दिवस सुरू झाला. काय रे? नाही करून दाखव बरं एकदा. माऊ गुड मॉर्निंग म्हण. माऊला गुड मॉर्निंग म्हण. तर आजचा नाश्ता मी बनवणार असं ठरलं होतं, कारण एग चीज सँडविच अशी माझी एक स्पेशालिटी आहे जी सगळ्यांना आवडते. आणि रविवारच्या सकाळी एग सँडविच खायला कोणाला नाही आवडणार सांगा. सो हे असं स्क्रॅम्बल्ड एग ऑमलेट मी बनवते.
ब्रेडवरती केचप चीज लावून त्यावरती गरमागरम ऑमलेट टाकायचं, चीज छान मेल्ट करायचं, सँडविच दोन्ही साईडने सुंदर भाजायचं आणि काहीच मीठ मसाला न लावता फक्त आणि फक्त अंड्याची चव, सुंदरपैकी चीजची चव असणारं हे एग सँडविच अप्रतिम लागतं. ही रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये, मी प्लॅन करेन हा व्हिडिओ. 1 2 1 2. हाय, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. ब्लॉग चालू आहे माझा तुझं गोरेगावचा. आय एम इन द ब्लॉग. क्वालिटी केक सांगितलं होतं. होय, बनाना वॉलनटचा न्यू फोन. आम्ही काय ऑर्डर केलंय, हा अजिबात प्लॅनचा भाग नव्हता ब्लॉगच्या, पण आता आहेच तर आपण सांगूया. आम्ही खातोय बनाना वॉलनटची केक विथ कॉफी, अमेरिकानो अँड कॅपेचिनो. शी इज अमेरिकानो अँड कॅपेचिनो. आमचे खूप कमी ग्लिम्सेस तुम्हाला बघायला मिळेल, बिकॉज इज व्हेरी स्पेशल. सो हे एवढंच मिळणार आहे मला. आणि अशा प्रकारे हा छान वीकेंड आम्हाला एकत्र घालवता आला. खूप निवांत वेळ घालवला. तितिक्षा आणि सिद्धार्थसोबत सगळ्यांना भेटलो, मज्जा आली. गौरीसुद्धा भेटली. संग्रामबरोबर काही तास आम्ही एकत्र होतो आणि अशा प्रकारे मस्त मस्त आठवणी घेऊन आता वेळ आलेली आहे डोंबिवलीला परत जायची. थँक्यू सो मच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी. खूपच ओरडतोय, त्याला एक व्हिडिओ आवडलेला दिसतोय. सो आपण जेव्हा आपल्या घरच्यांसोबत असतो ना, तेव्हा असं खूप रेअरली होतं की कॅमेरा लावून ठेवला आहे आणि काही शूट करतोय. त्यामुळे असं खूप काही रेकॉर्ड नाही करता आलं, पण त्यातल्या त्यात जवळचे काही क्षण जे आम्ही आमच्या कुटुंबियांसोबत घालवले ते रेकॉर्ड करायचा प्रयत्न केला मी. आय होप यू लाईक दॅट. हे सगळे क्षण खूप स्पेशल आहेत माझ्यासाठी. हे फॅमिली टाईम खूप जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी आणि तो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम असंच कायम सोबत राहू द्या, सो दॅट असे छान छान क्षण आम्ही एकत्र घालवू आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करू. बाकी थँक्यू सो मच. लव. See you soon with next video. Bye bye.